आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरे आणि भाजपचा प्रवीण दरेकरांची भेट। दरेकरांनी सोसायटीच्या स्वयंपूर्ण विकासाचा अहवाल ठाकरेंना दिला। तुझ्या मागे उभा आहे, प्रामाणिकपणे काम करत असशील तर तुझ्या बरोबर बोलायला तयार, बाकीचे बोगस आहेत, उद्धव ठाकरेंचं दरेकरांना सांगणं। परळीत धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर वाल्मिक कराडचा फोटो। धनंजय मुंडे आणि दादांचा फोटो असलेल्या बॅनरवर कराडचा फोटो झळकल्यानं चर्चा। सगळेच उघडे फिरतायत सरकारतर्फे, त्यांना 2-2 कपडे द्या। अनिल परब यांची टीका। तर मंत्र्यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ बाहेर आल्याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी। राज्यात चड्डी बनियान गँग सुरू आहे। मुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत। कचऱ्यावरही टॅक्स लावला, तो अदानी टॅक्स आहे। आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाण। चड्डी बनियान गँग कुणाला बोलता, हिम्मत असेल तर नाव घेऊन बोला। निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना चॅलेंज, सभागृहातच भिडले। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं, गायकवाड आणि शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचं वक्तव्य। इगतपुरीत आजपासून मनसेचे 3 दिवसीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा करणार, राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरेंविरोधात 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप। वरळीतील मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्यावरून तक्रार। 7/12 कोरा यात्रेनंतर आता बच्चू कडूंची चक्काजाम आंदोलनाची हाक। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार, बच्चू कडूंची घोषणा। आमदार रोहित पाटीलही आंबोडामधील यात्रेमध्ये सहभागी। आता बघा दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। सोलापूरच्या करमाळामध्ये भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला, जीवघेणा हल्ला केल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। 8 ते 10 जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती। धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकरांची भेट घेतली। सरन्यायाधीश भूषण गवई यांची तब्येत बिघडली, इन्फेक्शन झाल्यानं दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका। फडणवीसांना फक्त सत्ता हवी, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा घणाघात। पूरस्थिती, शेतकरी आत्महत्यांकडे फडणवीस दुर्लक्ष करतायत। आगामी निवडणुकांसाठी फक्त फडणवीसांचे दौरे, सपकाळांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजपासून भाजपचा विभागनिहाय जो आहे तो आढावा बैठका आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न। आज मराठवाड्यातील भाजप आमदारांसोबत चर्चा, तर आगामी निवडणुकांआधी राज्याचा करणार दौरा। काँग्रेसची उद्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार। बिहारमधील मतदार याद्यांची पडताळणीबाबत चर्चा होणार। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन। कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा धडक मोर्चा, शेकडो विद्यार्थी सहभागी। राज्यातील शाळांमध्ये शुगर बोर्डची स्थापना होणार। राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचना। मुलांमध्ये लहान वयात डायबिटीसचं प्रमाण झपाट्यानं वाढत असल्यानं निर्णय। बोर्डाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आहाराचं नियोजन केलं जाणार। शक्तीपीठ महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यात संघर्षाची चिन्ह। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडंगलीजमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा। महामार्गासाठी जमीन घेण्याची मागणी।